मित्रांनो, वेळ कशी बदलते ना, म्हणजे बघा ना, 90s मध्ये एक वेळ होती जेव्हा बॉलिवूड मधले हिरो वगैरे जे होते ना, त्यांची हेअरस्टाईल कॉपी करणं कूल मानलं जायचं. म्हणजे त्यावेळेचे सलून शॉप्स वगैरे जर तुम्ही बघितले असतील ना, तर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन, अजय देवगन, संजय दत्त या लोकांचे ते लांब केसांवाले फोटोज वगैरे सलून वरती लावून शॉप चालवले जायचे. त्यानंतर एक वेळ आली जेव्हा युथ फ्रेंडली बाईक्स वगैरे आल्या आणि मग प्रेयसीला पाठीमागच्या सीटवर बसून बाईक वरती लॉंग ड्राईव्ह वगैरे करणं ही गोष्ट तरुणांसाठी कूल बनली. जेव्हा साधारण 10 वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये होतो ना, त्यावेळेस कॉलेज कट्ट्यावरती किंवा एखाद्या टपरीवरती रस्त्याच्या शेजारी वगैरे उभा राहून सिगरेट वगैरे फुकणं ही गोष्ट कूल बनली. आणि आज आपण इथपर्यंत येऊन थांबलेलो आहोत की जर का गर्लफ्रेंडला गिफ्ट वगैरे घ्यायचं असेल ना, तर मग क्रेडिट कार्ड स्वाईप मारणं ही गोष्ट आपल्यासाठी कूल बनलेली. असो, बाकी सगळ्या गोष्टींविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलू. आज आपण बोलूयात क्रेडिट कार्ड विषयी. अरे हो, मला माहितीये तुम्ही आतापर्यंत 5-50 व्हिडिओज ऑलरेडी इंटरनेटवरती क्रेडिट कार्डच्या रिलेटेड बघितलेले असणार आहेत, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्यासाठी इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असेल याची खात्री मी करेन. अरे मित्रा, पाशा ऐक ना, तुझं क्रेडिट कार्ड देतो का? मला नवीन आयफोन घ्यायचा आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. तर मंडळी, क्रेडिट कार्ड खरा नेमका तुमचा मित्र की शत्रू ही गोष्ट तर आपण बघूयाच, पण त्याआधीच थोडक्यात समजून घ्यावेत की क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय आणि ते क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये आणण्याची गरज बँकांना का वाटली. तर बघा, क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने थोडक्यात तुम्हाला दिलेलं शॉर्ट टर्म लोन. आज समजा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची, तर तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता आणि ती वस्तू खरेदी करता. तुमच्या बिहाफवरती बँक पैसे पे करते आणि मग तुमची जी काही पेमेंट सायकल असेल 30 दिवसानंतर 45 दिवसानंतर, त्यावेळेस तुम्ही बँकेला ते पैसे रिटर्न करता. पण मग लोन तर बँक आधी पण देत होती. एक स्पेसिफिक प्रोसेस होती, डॉक्युमेंट्स आपण सबमिट करायचो आणि लोन बँक आपल्याला देऊन टाकायची. मग ते लोन आणि ह्या क्रेडिट कार्डच्या लोन मध्ये नेमका डिफरन्स काय? का असं बँकेला वाटलं की क्रेडिट कार्ड्स आपण दिले पाहिजेत? तर बघा, क्रेडिट कार्ड आणि आधी जे लोन मिळायचं बँकेकडनं, त्या लोन मध्ये एक बेसिक डिफरन्स असा आहे की क्रेडिट कार्ड मध्ये 30 ते 45 दिवसांच्या शॉर्ट टर्म साठी बँक आपल्याला लोन देत असते. आणि तेही जर का समजा तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपयांची असेल ना, तर तुमच्यासाठी कंपल्सरी नाही की ते 1 लाख रुपये तुम्ही खर्च केलेच पाहिजेत. तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढेच खर्च करा. मे बी तुम्हाला 30,000 रुपयेच खर्च करायचे तर तेवढेच करा आणि तेवढेच बँकेला परत द्या. ही गोष्ट लोन मध्ये होत नव्हती. लोन जर तुम्ही 1 लाख रुपयाचं घेतलं तर 1 लाख रुपयेच घ्यायला लागायचं तुम्हाला आणि पूर्ण इंटरेस्ट पे करायला लागायचा. मग क्रेडिट कार्ड मध्ये तीच गोष्ट बँकेने अजून कन्व्हिनियंट केली आणि तेही पैसे खर्च करून त्याच्यावरती इंटरेस्ट काहीच नका देऊ. जेवढे घेतले तेवढेच पैसे परत करा. पूर्णतः बिनव्याजी कर्ज. एडिटर, माझ्या या वाक्यावरती स्टार मार्क लाव. पूर्णतः बिनव्याजी, कारण इथेच एक मोठा ट्रॅप आहे. आता तुम्हाला स्वाभाविकपणे दुसरा प्रश्न पडला असेल, जर का बँकेला बिनव्याजीच पैसे द्यायचे तर मग ते आधीच लोन का नव्हतं परवडत? कारण त्याच्यावरती तर एक इंटरेस्ट फिक्स मिळायचं बँकेला. मग आता क्रेडिट कार्ड वरती एक तर लोन पण द्या, त्याच्यावरती इंटरेस्ट पण नाही. हा तर घाट्याचा सौदा झाला. आणि हा घाट्याचा सौदा करण्यासाठी नेमकी बँक एवढी उतावळी का असते की त्यांनी इतके सुंदर सुंदर आवाजातले मुली कितीतरी बसवून ठेवल्या, ज्या 3 वेळेस आपल्याला दिवसातनं फोन करतात की सर क्रेडिट कार्ड पाहिजे का तुम्हाला? जर का आपण कुठल्याही मॉलमध्ये वगैरे गेलो तर स्वागत करायला हे क्रेडिट कार्ड वाले उभेच असतात तिथं. किंवा साध्या एका चहाच्या टपरीवरती पण जर उभा राहिला ना, तर आजकाल ते क्रेडिट कार्ड वाले येतात आणि तुम्हाला विचारतात की सर क्रेडिट कार्ड पाहिजे का? या सगळ्या फॅसिलिटीज आहे, 0 चार्ज आहे वगैरे वगैरे वगैरे. आपण तर ही गोष्ट केली नसती की मी कोणाला तरी पैसे देतोय आणि त्याच्यावरती काहीच रिटर्न्स नाहीत आणि तरी सुद्धा एवढा फौजफाटा मी पाठीमागे लावलाय ती गोष्ट सेल करण्यासाठी किंवा माझे पैसे इतरांना देण्यासाठी. इथंच तर खरं ट्रॅप आहे. एक पूर्ण सिस्टीम पाठीमागून काम करते भारतातल्या मिडल क्लास लोकांच्या खिशातले पैसे बाहेर काढण्यासाठी, त्यांना जास्तीत जास्त खर्च करायला लावण्यासाठी, त्यांना या मिडल क्लासच्या ट्रॅप मध्येच अडकवून ठेवण्यासाठी. आणि जर का सरळ मार्गाने काही इंटरेस्ट वगैरे चार्ज करणं पॉसिबल नसेल तर बॅकडोरने त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी ही सगळी सिस्टीम काम कशी करते हे मी तुम्हाला व्हिडिओच्या थोड्याशा पुढच्या भागात सांगेन. ही सगळी गोष्ट ऐकून तुम्ही म्हणाल, अरे बापरे, आता मग क्रेडिट कार्ड आपण घ्यायचं की नाही? पण हो, मला आधीच माहितीये. मी कितीही जरी सांगितलं ना, तरी जर तुम्ही लाखभर रुपये दर महिन्याचे कमवत असाल ना, तर कमीत कमी 3-4 क्रेडिट कार्ड सीट खाली घेऊन तुम्ही आतापर्यंत बसलेलेच असणार आहात. या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल नाही? चला तुम्हाला थोडंसं खुश करतो. क्रेडिट कार्ड वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत ते आपण आधी जाणून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट, इमर्जन्सी सिच्युएशन. समजा रात्री 2 वाजता तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी आली, तुमच्या घरी तर कॅश नाहीये आणि मंथ एंड वगैरे चालू असल्यामुळे अकाउंट पण कंगाल झालेलं आहे. आता हॉस्पिटलला तर जायचंय, मग पैसे कुठून येणार? अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड मदत करू शकतं. तुम्हाला ती सिच्युएशन भागवण्यासाठी आणि एका सर्टन लिमिट पर्यंत तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड वरून खर्च करता येतो कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये. जेव्हा इतर कोणीही तुमच्यासाठी अवेलेबल नसेल त्यावेळेस क्रेडिट कार्ड तुमचं सुपर हिरो ठरू शकतो. क्रेडिट कार्डचा दुसरा फायदा आहे, तुम्हाला एका सर्टन पिरियड साठी इंटरेस्ट फ्री पैसे वापरता येतात. म्हणजे की 30 दिवसांसाठी, 45 दिवसांसाठी वगैरे. याच फायद्याच्या संदर्भात अजून एक गोष्ट पण सांगितली जाते. लेट्स से तुमचा दर महिन्याचा खर्च 50,000 रुपये आहे, तर 50,000 रुपये तुमच्या स्वतःच्या खिशातले पे करण्यापेक्षा क्रेडिट कार्ड घ्या. त्या क्रेडिट कार्डवरनं 50,000 रुपये खर्च करा आणि तुमच्याकडे जे 50,000 रुपये आहेत ना, ते कुठेतरी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा जिथून तुम्ही ऍटलीस्ट
8-10% व्याज वगैरे मिळू शकता आणि त्या केसमध्ये 5,000 रुपये इंटरेस्ट तुम्ही त्या पैशांवरती कमवाल आणि क्रेडिट कार्डला पे करताना तर तुम्हाला 0 इंटरेस्ट आहे, काहीच पे करायचं नाही. तुम्ही इकडून कमवा, मिळालेला इंटरेस्ट तुमच्याकडे ठेवा आणि क्रेडिट कार्डवाल्याला पे करा. पण माझी पर्सनल ॲडवाइस आहे, जर का तुम्ही अजून या फायनान्शियल मार्केटमध्ये नवीन असाल, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या नाहीयेत, तर अशा वेळेस एवढे स्मार्ट पण नका बनू की क्रेडिट कार्डचा उपयोग अशा सगळ्या कुठल्या तरी गोष्टींवरती करायला जाल, कारण मग पैसे कमवायला जाल आणि त्याच्यापेक्षा जास्त गमवाल. त्यामुळं एक सर्टन अमाऊंट तुम्हाला इंटरेस्ट फ्री मिळते 30 ते 45 दिवसांसाठी, इथपर्यंतच ठीक आहे. तिसरा फायदा क्रेडिट कार्ड वापरण्याचा काय आहे? हा फायदा असा आहे जो मी सांगेन की क्रेडिट कार्डचा रिअल फायदा आहे. ऑफकोर्स जर का आपल्याला तो करून घेता आला तर. तो म्हणजे काय, तर क्रेडिट कार्डवरती बऱ्याचशा ऑफर्स असतात, कॅशबॅक असतात, रिवॉर्ड पॉईंट वगैरे असतात. जर का तुम्हाला सतत बाहेरून फूड वगैरे ऑर्डर करायची सवय असेल तर मग स्विगीवरती, झोमॅटोवरती जर का तुम्ही क्रेडिट कार्डनं पे केले तर त्याच्यावरती तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळू शकतो. जर का तुम्ही फ्लाईटने, रेल्वेने वगैरे सतत प्रवास करत असाल तर त्यावेळेस सुद्धा तिकीट बुकिंग वगैरे करताना तुम्हाला चांगला कॅशबॅक क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे मिळू शकतो. जसे की मी आता हा माझा आयफोन खरेदी करत होतो, ज्याच्यावर मी आता शूट करतोय, तो आयफोन खरेदी करत असताना 4,000 रुपयाचा इन्स्टंट कॅशबॅक क्रेडिट कार्डवरती होता, जो की माझ्यासाठी चांगला बेनिफिट होता. 4,000 रुपये आपल्यासाठी काही अगदी छोटी अमाऊंट पण नाहीये. त्यामुळं अशा कुठल्याही केसेसमध्ये क्रेडिट कार्डचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा आहे, क्रेडिट कार्डवरती जर का समजा तुमची रेग्युलर चांगली स्पेंडिंग वगैरे असेल ना, तर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स पण मिळतात, जे रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही कुठली एखादी गोष्ट वगैरे खरेदी करण्यासाठी वापरू शकता. या रिवॉर्ड पॉईंट्स वरून मला एक इंटरेस्टिंग किस्सा आठवला. आताच मध्ये माझ्या एका मित्राची अॅनिव्हर्सरी होती आणि त्या अॅनिव्हर्सरीला त्याने त्याच्या बायकोला एक 5,000 रुपयांचं टायटनचं वॉच गिफ्ट दिलं आणि त्याची बायको एवढी खुश झाली की तिने माहेरी फोन करून सगळ्यांना सांगितलं की बघा, माझ्या नवऱ्याने मला अॅनिव्हर्सरीसाठी 5,000 रुपयांचं गिफ्ट दिलं, तुम्ही मला बर्थडे गिफ्ट एवढं मोठं कधी दिलं होतं का वगैरे वगैरे. माझा मित्र पाठीमागून मला कॉल करून हे सांगतोय की वर्षभराचे माझ्या क्रेडिट कार्डवरती रिवॉर्ड पॉईंट्स जमा झाले होते आणि त्याच्यातून मी तिला ते वॉच खरेदी करून दिलं आणि ही गोष्ट काही तिला माहिती नाहीये आणि मी सांगणार नाही. सो अशी स्मार्ट लोक आहेत जगात जे स्मार्टली या क्रेडिट कार्डचा उपयोग करून घेतात स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे बघा ना, किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण एक्सपेन्सेस करतोय, आपण खर्च करतोय आणि त्या खर्चातूनही आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि तो फायदा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळवून देऊ शकतो. चौथा आणि अजून एक ऍक्च्युअल फायदा काय होऊ शकतो क्रेडिट कार्डचा, जर का तुम्ही क्रेडिट कार्ड योग्य लिमिटमध्ये वापरलं, म्हणजे तुमची जेवढी काही क्रेडिट कार्डची लिमिट आहे त्याच्या 30% जर का तुम्ही क्रेडिट यूज केलं तर क्रेडिट कार्डवरचं, प्लस तुमची जी काही पेमेंट सायकल आहे त्या पेमेंट सायकलच्या योग्य वेळेवरती जर का दरवेळेस तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल पूर्ण पे केलेत ना, त्या केसमध्ये तुमचा सिबिल स्कोर वाढण्यासाठी सुद्धा क्रेडिट कार्ड तुम्हाला मदत करू शकतं. ही गोष्ट पण लक्षात ठेवा की 30%च्या आतमध्येच तुम्हाला क्रेडिट लिमिट यूज करायचे. अदरवाइज बँकेला आणि सिबिल वाल्यांना हा मेसेज जातो की तुमची क्रेडिट डिपेंडन्सी खूप जास्त आहे आणि ती गोष्ट अल्टिमेटली तुमचा सिबिल स्कोर सुद्धा कमी करू शकते आणि इन फ्युचर तुम्हाला कुठलाही लोन वगैरे घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. अजून एक पाचवा महत्त्वाचा फायदा क्रेडिट कार्डचा, तो म्हणजे जर का तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल ना, तर अशा वेळेस इंटरनॅशनल फ्लाइट्स बुक करण्यासाठी किंवा हॉटेल्स वगैरे बुक करण्यासाठी बऱ्याच वेळेस डेबिट कार्ड चालत नाही. त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड मदत करू शकतं. या सगळ्या गोष्टी होत्या जिथं तुम्हाला क्रेडिट कार्ड फायदा मिळवून देऊ शकतं. आता सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकल्या, पण काहीतरी असणार जे ड्रॉबॅक्स पण आहेत क्रेडिट कार्डचे आहेत ना. मी सांगतो तुम्हाला, जी मग अशी मी तुम्हाला सिस्टीम बोललो होतो ना की सिस्टीम काम करते एक पाठीमागं पूर्ण, जी तुम्हाला पैसे खर्च करायला लावते, ती सिस्टीम कशी काम करते हे मी तुम्हाला आता सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट काय होते जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो तेव्हा, ती म्हणजे ओव्हर स्पेंडिंग होते. का ओव्हर स्पेंडिंग होते, तर समजा तुमचा दर महिन्याचा खर्च 50,000 रुपये आहे आणि तुम्ही तेवढे पैसे कमवता, पण तर मग तुम्ही जेवढे कमवताय त्यातून ते पैसे सगळे खर्च करताय. पण क्रेडिट कार्ड आपल्याकडे असेल तर काय होतं, आपल्याकडे एक आभासी पैसा असतो जो ऍक्च्युअल आपला नसतो, पण आता तो पैसा खर्च करण्याची पॉवर आपल्याकडे असते आणि म्हणून आपण काय करतो, जेवढं आपलं मंथली एक्सपेन्सेस आहेत ना रेग्युलर, ते सोडूनही क्रेडिट कार्डवरनं अजून काहीतरी कुठेतरी ऑफर्स आहेत, कुठेतरी बाहेर गेल्यानंतर 3 पट प्राइस लावलेली पण बाय 1 गेट 1 वगैरे एखाद्या ड्रेसवरती लिहिलेलं आहे, तर आपण ते परचेस करतो जेव्हा की आपल्याला ऍक्च्युअली त्या गोष्टींची गरज पण नसेल. आणि ही गोष्ट होते क्रेडिट कार्डमुळे. ज्यावेळेस क्रेडिट कार्ड असतं त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर हे होतं की त्यांची सॅलरी कमी, त्यांची एक्सपेन्स करण्याची कॅपॅसिटी कमी आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचं बिल आहे. हे तुम्ही आजूबाजूला बघतच असाल, तर ही गोष्ट अशा पद्धतीने पण वर्क करते. दुसरा ड्रॉबॅक काय क्रेडिट कार्ड असण्याचा, आणि मी तुम्हाला जी सिस्टीम वगैरे म्हणालो होतो ती कसे पैसे कमवणार, किंवा बँक रेग्युलर लोन देते तेव्हा इंटरेस्ट चार्ज करते आणि क्रेडिट कार्ड दिल्यानंतर इंटरेस्ट चार्ज करत नाही, ही गोष्ट खोटी का आहे. कारण जर का समजा तुमची जी काही पेमेंट सायकल आहे 45 दिवसांची, त्यापेक्षा एक दिवस पण तुम्हाला जास्त लागला तुमचं क्रेडिट कार्डचं बिल पे करण्यासाठी, तर त्या केसमध्ये साधारण 30% ते 40% या रेंज मधला वार्षिक इंटरेस्ट बँक चार्ज करत असते. आपल्याला कदाचित ते ऍब्सोल्यूट अमाऊंट कमी वाटत असेल, पण जर का तुम्ही पाठीमागचे काही रिपोर्ट्स वगैरे चेक कराल ना क्रेडिट कार्डचे, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की हजारो करोड रुपये भारतीय मिडल क्लास लोक या क्रेडिट कार्डच्या इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये पे करतात ऑलरेडी. नंबर 3, बऱ्याचदा असं होतं ना की कधी कधी आपल्याकडे पैसे नसतात, एखाद्या महिन्यामध्ये जास्त खर्च झाला किंवा एखादी इमर्जन्सी वगैरे
वगैरे आली आणि आपण पैसे खर्च करून बसलो आणि मे बी जर का आपल्याला पूर्ण क्रेडिट कार्डचं बिल पे करण्यासाठी पैसेच नाहीत, आता त्या केसमध्ये क्रेडिट कार्ड हे पण सांगतं की तुम्ही एक मिनिमम ड्यू अमाऊंट पे करा आणि उरलेले पैसे इन्स्टॉलमेंट्स मध्ये वगैरे पे करा. आणि ही गोष्ट आपल्याला कन्व्हिनियंट वाटते, पण मग त्याच्यावरती पुन्हा एकदा तगडा इंटरेस्ट लागतो, जो मी तुम्हाला मगाशी सांगितला कदाचित त्याच प्रमाणामध्ये. आणि अशा पद्धतीने बँक त्याच्यातनं पैसे कमवत असते, जो आपला लॉस आहे खरं तर. आणि विचार करा, जर का तुम्ही मिनिमम ड्यू अमाऊंट पे केली तर पुढच्या काही महिन्यांसाठी, मे बी 6 महिन्यांसाठी, 12 महिन्यांसाठी तुम्ही एका ट्रॅप मध्ये फसला आहात ऑलरेडी लोनच्या, ज्या गोष्टीचं टेन्शन तुम्हाला दर महिन्याला असणार आहे. हा पण एक ड्रॉबॅक आहे क्रेडिट कार्डचा. जर ते नसलंच असतं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या. चौथी गोष्ट, बरेचसे हिडन चार्जेस पण क्रेडिट कार्ड मध्ये असतात. जरी आपल्याला ते अपफ्रंट दिसत नसतील ना, तरी पाठीमागून काही ना काहीतरी असतं. जसे की आता मी तुम्हाला एक लेट फीचं उदाहरण सांगितलं. तुम्ही लेट पे केले, डायरेक्टली 500 किंवा 1000 रुपये तुम्हाला ऍज अ फाईन लागलेला आहे. जर का तुम्ही क्रेडिट कार्डवरनं कॅश वगैरे विड्रॉ केली कधी, ही चूक तर आपण कधीही नाही करायची, कारण की 2.5% इन्स्टंट चार्जेस त्याच्यावरती लागतात. प्लस तुम्हाला हे जे काही 36%, 40% पर्यंतचा जो इंटरेस्ट असतो तो सुद्धा त्याच्यावरती लागणार असतो. आणि पाचवा ड्रॉबॅक जो आहे क्रेडिट कार्ड यूज करण्याचा, की आपण इम्पल्सिव्ह बाईंग करतो. इम्पल्सिव्ह बाईंग म्हणजे काय, तर भावनिक होऊन खरेदी करणं. जेव्हा आपल्या हातामध्ये क्रेडिट कार्ड असतं त्यावेळेस मित्राने पार्टी मागितली, अमेझॉनचा सेल चालू झाला, फ्लिपकार्टवरती, मिंत्रावरती काहीतरी ऑफर्स आहेत, कुठल्या तरी शॉपमध्ये दिवाळी सेल आहे, अशा हजार कारणांसाठी आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नसताना आपण खरेदी करतो. आणि ते बऱ्याचदा इमोशनल होऊन खरेदी करतो, की अरे हा काय मस्त दिसतो हा ड्रेस, जेव्हा की माझ्याकडे ऑलरेडी कपाटात ठेवायला जागा नाहीये, त्याही वेळेस आपण ती गोष्ट खरेदी करतो. आणि हे क्रेडिट कार्ड मुळे होतं. आपली सॅलरी झाली की त्याच्यातला एक मोठा चंक बाय डिफॉल्ट क्रेडिट कार्ड साठी जातो आणि मग आपण महिन्याभरासाठी पुन्हा एकदा भिकारी बनतो. या सगळ्या गोष्टी क्रेडिट कार्ड मुळे होतात. आता तर कदाचित तुम्ही अजून कन्फ्युज झाला असेल की खरंच क्रेडिट कार्ड घ्यायचं की नाही घ्यायचं. आता फायदे तर सांगितले, पण त्याच्यापेक्षा जास्त तोटे सांगितले. मग काय करायचं, क्रेडिट कार्ड वापरायचं की नाही वापरायचं? वापरायचंय, पण स्मार्टली वापरायचं. क्रेडिट कार्ड वापरण्याच्या 5 स्मार्ट पद्धती मी तुम्हाला सांगतो आणि एका वाक्यात सांगतो, जास्त वेळ मी तुम्हाला बोर नाही करणार. सगळ्यात पहिली गोष्ट, क्रेडिट कार्ड वापरा, पण त्याचं जेवढं काही पेमेंट आहे ते फुल पेमेंट सायकलच्या मध्येच करा. त्याच्यापेक्षा जास्त किंवा मिनिमम ड्यू वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. दुसरी गोष्ट, जर का तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल ना, तर जेवढे काही तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट आहे त्याच्यात 30%च वापरा. 1 लाख रुपयाची जर का तुमची क्रेडिट कार्डची लिमिट असेल तर 30,000 रुपयांपर्यंतच क्रेडिट कार्डची लिमिट वापरा. कारण की जर का तुमची क्रेडिट डिपेंडन्सी जास्त आहे, हा मेसेज पण सिबिलवाल्यांना गेला तर मग तुमचा सिबिल खराब होऊ शकतो आणि इन फ्युचर तुम्हाला त्या गोष्टीचे प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. नंबर 3, क्रेडिट कार्डवरून कॅश विड्रॉल वगैरे ह्या गोष्टी करू नका. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं 2.5% इन्स्टंट चार्ज लागतो, प्लस त्या पैशांवरती इंटरेस्ट चार्ज केला जातो. नंबर 4, जी प्रलोभनं आपल्याला दिली जातात ना, की रिवॉर्ड पॉइंट्स आहेत, कॅशबॅक आहे, ऑफर्स आहेत, डिस्काउंट आहे वगैरे वगैरे, या डिस्काउंटसाठी म्हणून खरेदी नाही करायची आपल्याला. आपलं जेवढं काही नियोजन आहे, जेवढे काही प्लॅनिंग आहे, तेवढेच पैसे क्रेडिट कार्डवरून स्पेंड करा. अदरवाईज मग पुन्हा हा लोन ट्रॅप वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच आपल्यासाठी. अँड नंबर 5, 1 किंवा 2च क्रेडिट कार्ड आपल्याकडे असलेले बरे, त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याची गरज नाहीये. या पद्धतीने जर का तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केलात तर मग तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल की क्रेडिट कार्ड वापरायचे की नाही वापरायचे. या सगळ्या गोष्टी आपल्या डिसिप्लिनवरती ठरतात आणि मला तर ही गोष्ट माहिती आहे की तुम्ही किती डिसिप्लिन आहात. बरं ठीक आहे, शेवटी तुमची मर्जी. जे काही माझ्याकडनं सांगणं गरजेचं होतं ते तर मी सांगून झालेलं आहे. पण यापेक्षा अजून एक महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, आपल्या भारतामध्ये क्रेडिट कार्ड विषयी एवढे सगळे ट्रॅप किंवा ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलतो, पण अमेरिकेमध्ये जा किंवा युरोपमधल्या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये क्रेडिट कार्ड शिवाय तर त्यांचं जीवन चालत नाही. त्यांना ऑलमोस्ट प्रत्येक छोटा खर्च क्रेडिट कार्डवरून करायचा असतो आणि त्यांचं क्रेडिट कार्ड त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट ठरतं. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी एक असा व्हिडिओ बनवू का की अमेरिकन लोकांसाठी किंवा युरोपियन लोकांसाठी क्रेडिट कार्ड आपल्यापेक्षा जास्त कन्व्हिनियंट का आहे, त्यांच्यासाठी जास्त फायद्याची गोष्ट का आहे आणि आपल्यासाठी काय नाहीये. जर का तुम्हाला असा व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत वगैरे शेअर करा. हे मी सांगण्याची गरज आहे का? लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सुरेश थिटे सायनिंग ऑफ.